बरं आहे का कुलकर्णी? आबा, 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 आबा. कोण आहे? चंद्रू होलार. मी शंकर, आबांचा. आबा कसे? बरे आहेत. बरे आहेत ना? वैच भेटायचं होतं, काम होत. दुपारचं जेवण जरा लवंडलेत. झोप लागली वाटतं. काही महत्वाचं काम होतं का? नाही तर तिसऱ्या प्रहरी या ना. असं म्हणता? बरे, येतो. कोण आहे रे शंकर? आबा, मी चंद्रू. अरे चंद्रू, भैया की बोलली तू आहेस होय? काय म्हणतोस? कसं आहे तुम्ही? मी बरा आहे. तब्येत बरी आहे ना? हो हो हो. बसा, बसा, बसा. बस तू मी बस बसतो, बस बस बस. बरं वाटलं बघून. हे घ्या. काय आहे रे? हे बघा तर. अरे हे आमचं पोर असतं तुमच्या घरात गावलं. बघा, ओळखान घेऊ टाका. चंद्रू, जिन्नस आमचाच आहे बरं का? काय म्हणता बाबा? देव पावला. बाबा, लोक गावलेलं सामान सुमान चावडीवर जमा करतात. मी माझ्या पोरांना सांगितलं, आबा कुलकर्ण्यांची चीज वस्तू काय असेल ती मी स्वतःच्या हातानं आबाच्या हातात देणार. आता गमावलेला विश्वास काय परत मिळत नाही. पर आबांना असं वाटतं का आबा नाही चंद्रनं काय बदमाशी केली. अरे असं का म्हणतोस? तुमच्या विश्वासावरच तर मी इतके दिवस या गावात राहिले. तू माझा जिन्नस परत आणून दिलास त्याबद्दल काय देतो? माझ्याजवळ तर देण्यासारखं काही नाही. बाबा, मला काही नको. आजवर आमच्यावर ध्यान ठेवलं तसंच ठेवा म्हणजे झालं. आबा, लोक आम्हाला बेमान म्हणतात. तो लय वंगळ वंगळ वाटतं बा. अरे तू कशाला वाईट वाटून घेतोयस? वेळ येते जाते. आपल्याला सगळ्यांना याच गावात राहायचं आहे. आबा, खरंच तो माणूस काय तो ह्या बोलण्यात समजा आलं बघा. येतो नका तुम्ही बस. हा, आई, आई, अगं आपली नथ आणून दिली बघ चंद्रू होलारनं परत. शंकर, अरे ती नथ खोटी आहे. गौरीच्या मुखवट्याला घालायची. पण तुम्ही त्याला तसं बोलला का नाहीत? अरे मी असू दे म्हणालो. त्याला जर वाटतं ना की आपण विश्वासानं एवढा किमती दागिना परत केला तर नथ खोटी आहे असं सांगून मी त्याचा हिरेमोड कशाला करू? नातवानं सांगायला चंद्रूला आणखी एक गोष्ट झाली. अरे मोठी लबाड असतात माणसं. नथ खोटी आहे माहिती होतं म्हणून आणून दिली त्याला. खरी आहे माहिती असतं तर आणून दिली असते. वाट बघा. खोटी आहे हे समजलं म्हणून भाबडेपणाचं सोंग घेऊन इथं आला आणि बस दादा, बस. आपली मनं आता इतकी गढुळली आहेत की आपण स्वच्छ पाण्यातही कचराच शोधू फक्त. शंकर, कमालच. अरे सुरशा ये. या सुरेशराव या. अरे तुमची गाठ पडली नाही वाटतं अजून? हो नाही ना, मी सकाळी आलो तेव्हा पाटलीन आईला विचारलं कुठे गेलाय ते, तर म्हणाले शेतावर गेलाय. तुझ्यात बराच बदल झालाय रे. आता आपण 4-5 सालांनी भेटतोय शंकर. अरे पण मी 2-2.5 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा तू नांदवडीला होतास. हा हा, बघितलंस ना, मिशा अगदी मर्द मराठा गडी झालाय. मग मग बियाला नाहीस ना मला? अरे भ्यायला काय झालंय,
आता वाघाच्या गुहेत राहायचं म्हटल्यावर वाघाला घाबरून कसं चालेल? आला का रे सुरशा? भेटला शंकरला? भेटलो की. मग पुन्हा काय म्हणते? समजा ऐकूनच इकडं आला आजची. हो, अरे तिकडे शहराकडेही खूप हाल झाले. अरे हो, शहरावरनं ध्यानात आलं की पत्र आलंय मुंबईसनं. कोणाचं रे? तात्याच आहे. तिकडे चोपडीला काय झाले असेल या विचाराने खूप अस्वस्थ वाटते. तुम्हा सर्वांना हे दिवस खूप तणावात गेले असतील. सर्वजण तातडीने मुंबईला निघून या. झाले गेले त्याचे दुःख नको. तुमचाच तात्या. मुंबईतील बिराड 3 खोल्यांचं, त्यात 11-12 माणसं कसे मावणार? आणि तात्याला तरी हा खर्च झेपणार आहे का? खोडच आहे सगळं. अरे पण आपण कायमचे का जाणार आहोत? थोडं स्थिरस्थावर झाल्यावर परत येऊ. घर गेलंय, जागा तर नाही ना गेली कुठे. भिंती उभ्या आहेत, त्यावर पत्रे टाकून निवारा करू. अगं पण ताट वाट्यापासून ते अंथरुणा पांघरुणापर्यंत सारी व्यवस्था पुन्हा करावी लागणार आहे. काय होणार आहे कोणास ठाऊक. खेड्यात राहणं धोक्याचं झालंय. ब्राह्मणे तर हे विष कालवलं गेले. आणि गावातील आपलं वर्चस्वच नाही तर राहणं सुद्धा लोकांना नकोसं झालंय. आजवर ब्राह्मणांची उष्टी भांडी आमच्या बायकांनी विसरली. आता हेच काम ब्राह्मणाच्या बायकांना करू देत असं म्हणण्यापर्यंत मजल गेली यांची. रामचंद्रा, अरे 4 दिवस बोलतील असं, नंतर त्यांना आपली चूक कळून येईल. आबा, तुम्ही का गप्प? बोला ना. की गेला पुन्हा जुन्या दिवसात? आणि हिला तर परिस्थितीची जाणीवच नाहीये. अरे दादा, तू चिडतोस कशाला एवढा? अरे तू इथं नव्हतास म्हणून तुला माहिती नाहीये काही. संकटाच्या वेळी सारा गाव, आपले भाऊबंद आपल्या पाठीशी उभे राहतील असं पूर्वी वाटायचं. सारा गावच विरुद्ध उभा टाकेल अशी भीती मनाला शिवलीही नव्हती. अशा प्रकारचा आघात यापूर्वी कधीही झाला नव्हता. जळल्याची रात्र ज्यांनी ज्यांनी अनुभवली होती त्यांच्या म्हणण्यानुसार इतकी भयंकर रात्र यापूर्वी कधीच आली नव्हती. घरं जाळून जमावून गेल्यानंतर सर्वजण त्याच जागी हरवल्यासारखे बसून होते. अंधार पडू लागल्यावर भुकेमुळे लहान मुलं रडू लागली. अचानक स्मशानातून उठल्याप्रमाणे माणसांनी धर्मशाळा, देवळं, सावड्याजवळ केल्या. वडाच्या डहाळ्यांचे झाडू करून बायकांनी खंडलेली जमीन लोटून काढली. पुरुष माणसांनी कुंभाराच्या घरातून घागरी आणल्या. वडाच्या पानाचे द्रोण करून त्यातून पाणी प्यायले. अंगातील घडुत्यानिशी जमिनीवर अंग लोटून दिलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली तसे कोणी आपल्या शेतमळ्याकडे गेले. गव्हाच्या लोंब्या, ज्वारीचा हुरडा, ओला हरभरा, जे जे म्हणून तोंडात टाकण्यासारखे असेल ते घेऊन मुक्काम करा. कुणी वाटेकऱ्यांकडून, ओळखीच्यांकडून ज्वारी, बाजरी, भांडी कुंडी आणली आणि जागा मिळेल तिथे संसार केला. जे भले लोक होते त्यांनी मागे पुढे न पाहता आपल्यासारख्यांना मदत केली. कोणी अंथरूण पांघरून दिलं, कोणी वाळका शिधा दिला. आता आपल्या बायजा अक्कांशी इतका घरोबा म्हणून आपल्याला त्यांचं घरही मिळालं. म्हणून सगळ्यांचं वागणं जिव्हाळ्याचं, मनापासून असं कोणाला नाही वाटलं. मला तरी नाही वाटलं. सगळं वरवरच. आणि इतकंच जर त्यांना आपल्याविषयी वाटत होतं तर
पुढे होऊन त्यांनी गुंडांना अडवलं असतं, आपली घरं नसती जळू दिली. ते बरंच झालं, या लोकांना असाच धडा हवा होता असं म्हणून सारा गाव बाजूला उभा राहिला. आणि म्हणूनच आपल्या हयातीत बांधता येणार नाही असं घर जळलं आणि पुन्हा जमवता येणार नाही असा संसार लुटला गेला. काय करायचं ताबा? हे लोक चांगले म्हणून त्यांना किती दिवस त्रास द्यायचा? काही नाही, चांगला दिवस बघा आणि वाटेकऱ्याला गाडी स्टेशन पर्यंत सांगा. मला इथून हलवा. तात्याचा निरोप आलाय, मुंबईला नेऊन सोडा. किती विलक्षण परिस्थिती. नेमक्या कसल्या अनामिक भीतीने ही माणसं गावापासून दूर पळू पाहतात. बहुधा यांना काळजी वाटत असावी. आमच्या घरामागे राहणारी, आम्हाला या संकटात राहण्यासाठी घर देणारी, गेली कित्येक वर्षे आईची मैत्रीण असलेली पाटली उद्या जर म्हणू लागली की तुमची माझी जात एक नाही म्हणून मी तुमच्याशी वैर करणार तर सगळंच आटपलं म्हणायचं. ती साऊ कारंडी मी दिसतात जिनं माझ्या तोंडावरून हात फिरवून डोळ्याला पाणी आणलं. बाबा तुझी माणसं पाटलाच्यात आहे एवढंच जिला बोलवलं गेलं, ती जर उद्या मी तिच्या जातीचा नाही म्हणून माझ्याकडे तोंड फिरून चालती झाली तर काय संपलंच सगळं. मग हे माझं गाव असं म्हणायचं तरी कशाला? ही माझ्या गावची माणसं कशाला म्हणायचं नव्हे? मी आमच्या गावचं असं सांगायचं तरी कशाला? आणि या गावातच राहायचं हा आटापिटा तरी कशाला? आपल्या खेळगड्यांमध्ये कोण नव्हतं सुरशा? त्या मुसलमानाच्या अकबरानं आपल्याला ओढ्याच्या धारेतले शेवाळाखाली दडलेले मासे धरायला आणि घोरपडीची बिळं उकरायला शिकवलं. कुणब्यांच्या पोरांनी आपल्याला गुरंढोरं वळायला शिकवलं. म्हारांच्या पोरांबरोबर शेरडं राखता राखता आपण बोरं आणि जांभळांचा रानमेवा मिळवायला शिकलो. त्या न्हाव्याच्या शंकरानं आपल्याला वाळूत कुस्ती करायला शिकवलं. आणि हे सगळं होत असताना आपल्या आयांनी कधी अमक्याबरोबर खेळ तमक्याबरोबर खेळू नकोस असं कधी आपल्याला शिकवल्याचं आठवत नाही. अरे बाबा, आपल्या गावात ही बामणाळी, ही कोष्टीआळी, ही देशमुख गल्ली असला पण भेदभाव कधी नव्हता रे. आता आपल्या सुईनं कुणी बी कुठे बी आपली घरं बांधलीत. खरंय सुरशा, आपलं गाव म्हणजे वेगवेगळ्या धाग्यांनी विणलेलं एक आटपळच होतं नाही? आपल्या मवाळ गरीब स्वभावाच्या गावात असं काही होईल माझं घर जाळलं जाईल असं वाटलंच नव्हतं रे. मनाला एकच टोचणी लागली आहे शंकर. कोणती? मी तुझं घर नाही वाचवू शकलो. असं काय करतोस सुरशा? तू मला तुझं हक्काचं घर दिलंस आणि तू एकटा काय करणार होतास? तसं नाही रे, मला चांगलं माहिती आहे. मन खडूळ झाल्यात आमच्याबद्दल तुम्हा लोकांची. आणि मला सांग, समजी जर एक झाली असती तर काहीतरी फरक पडला असताच का नाही? पण आमची ही लोक, मी मळ्यात मोठ्यावर गेलो होतो, बाजारला तालुक्याला गेलो होतो, मी भिवून घरातच बसलो, असली लंगडी कारणं सांगत बसली. आणि मग तुमचं बी मन उडलं ह्या गावावर. अरे पण खोटं कोण कशाला? तू काय बी म्हण शंकर, आम्ही तुमच्या मत्तीला धावून यायला पाहिजे होतो. तुझं म्हणणं खरं आहे सुरशा, पण एक शंका मात्र येते. उद्या असा प्रसंग जर तुमच्यावर आला असता तर आम्ही तुमच्या मदतीला धावून आलो असतो कशावरून? अशा पेच प्रसंगांमध्येच आपण उघडे पडतो नाही? आणि मग कळत नाही हा आपला भ्याडपणा की आपल्या रक्तात दडलेली जात.
तात्यांनी बोलवलं वाटतं मुंबईला. हो, मी तुला सांगणारच होतो. काय ठरलं? जायचं म्हणतात. कोण? सगळेच. नाही म्हणजे थोड्या दिवसासाठीच ना. हो, आईला वाटतंय परत यावं, पण आबांच्या बोलण्यात काही तसं वाटत नाही. होय ग, पण लगे इतक्या घाईनं निघण्यासारखं काय आहे? इथं काय अडचण आहे का? आमचं काय चुकलं? अगं असं काय बोलतेस? इथं कसली आली अडचण? आणि तुमचं काय चुकणार आहे? पण आता अजून तुम्हाला किती त्रास द्यायचा असं सारखं ह्यांना वाटतं बघ. नाही म्हटलं तरी 5-6 माणसं एकदम घरच्यांना तेवढी मोकळीक नाही ग मिळत. मोकळीक म्हणजे मी तुझ्या घरी आली असती अशा प्रसंगाला 4 दिवस तर तुला असंच वाटलं असतं बाई का? हा, हे बघ, सुरुशाचा बाप यायचाय मोरल्या आठवड्यात तालुक्यासनं. त्यासनी भेटा, त्यांच्या संग बोला आणि मग निघा. नाही ग, अगं परवाचा चांगला दिवस आहे, आता नको मोडता घालूच पाहिजे. शेवटी आपल्या हातात काय आहे? पुरुष मंडळी निघा म्हणाली की आपण निघायचं. तुला सांगते पाहिजे, महिना 30-32 रुपयांची नोकरी यांची. कधी कारकून म्हणून तर कधी वहिवाटदार म्हणून यांची बदली झाली की त्यांच्या मागे पोटासाठी बेलदाराप्रमाणे फिरायची सवय आहे मला. अगं किती गावं फिरले मी. प्रत्येक वेळी कंबर कसून पुन्हा नव्यानं संसार उभा करायचा. काडी काडी जमवायची, नवी माणसं शोधायची, जोडायची. वय ग वय, ही बापय माणसं घराला आगी लावणार आणि त्याचा चटका आपल्या नात्याला बसणार. पर बाई, आपण हे चटका आपल्याला बसू नाही द्यायचं बघ. अगं इतकी गावं फिरले मी, पण आपलं बहिणीचं नातं कधी बदललंय का? वय ग वय, भाऊबंदातली इतकी घरं आहेत गावात, पर तुझ्या संग घट जमलं तसं कुणाशीच जमलं नाही बघ. हे बघ बाई, आपल्या नात्यात आज पत्तर जात आडवी आली नाही आणि हिथून मोर बी आडवी येऊ द्यायची नाही बघ. अगं असं कशाला बोलतेस? इतक्या वर्षांचे संबंध आपले कसले आले? ह्या दंगली सालाचा हिसाब पत्याचं नव्हतं करून टाकते. समधी लोक म्हणतात तुमच्या घराच्या आगी इजल्यामुळे, पण मला आज बी आगी पेटलेल्याच वाटतं. कधी आबांच्या कळण्यातलं, कधी तुझ्या डोळ्यातलं, कधी रामचंद्राच्या चिडचिडण्यातलं, तर कधी ती तुझ्या घाबरण्यातलं. बाहेरून किती बी पाणी मारलं, आसरा दिला, तरी त्याला आगी अशा इसायच्या नाहीत पडलं होतं. म्हणूनच तुम्ही माझं घर सोडून चाललाय ना. माझं ऐक पाहिजे. अगं तात्याला सुद्धा आम्हाला पाहावंसं वाटत असेल, भेटावंसं वाटत असेल म्हणून जाते मी. वय, आता ह्यावर मी काय बोलणार? तू तात्याचंच नाव काढलंस. मला समजून घे पाहिजे. घ्यायच हवं. काय पाटलीन बाई, राग गेला नाही वाटतं अजून. शंकर, ए रामचंद्र. रामचंद्र घरात नाहीये. शंकर नांदवडीला गेलाय यशवंताला भेटायला. गावात सगळ्यांना भेटायला चाललोय मी, त्यांनाही घेऊन गेलो असतो बरोबर. ठीक आहे. दिनू, अरे आबांच्या बरोबर जा रे. चल लवकर. गावात सगळ्यांना भेटून येतो जरा. आता ठरवलंय म्हणलं काय, या. चल दिनो. हो.